सुरळीची वडी तयार करायची म्हटली की खूप टेन्शन येतं का तुम्हाला? कारण की सुरळीची वडी करण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सीच परफेक्ट होत नाही. कधी कधी खूप पातळ होतं तर कधी कधी खूप घट्ट होतं. त्याचबरोबर वडीचा रोल अशा पद्धतीने व्यवस्थित असा राहत नाही. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत आणि ही सुरळीची वडी पाहता क्षणी खावीशी वाटेल इतकी चटपटीत झालेली आहे. तुम्ही जर पाहुणे आल्यावर तुम्हाला जर थाळीमध्ये हा मेनू करण्यासाठी अगदी परफेक्ट असणार आहे. इतक्या महत्त्वाच्या 5 टिप्स तुम्हाला या रेसिपीच्या शेवटपर्यंत सांगत राहणार आहे. तुम्ही जर पहिल्यांदा जर ही सुरळीची वडी बनवत असाल ना तरी तुमची परफेक्ट होणार याची मी खात्री देते. अशाच भरपूर टिप्स आहेत महत्त्वाच्या आणि परफेक्ट रेसिपी शिकण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण परफेक्ट सुरळीची वडी कशी तयार करायची ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी 3 हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. याचा एक छान असा ठेचा करून घेऊया. त्यानंतर कोणत्याही डब्याच्या वाटीच्या मापाने तुम्ही सर्व साहित्य मोजून घ्या. 1 डबा भरून एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये हा ठेचा टाकायचा. त्यानंतर हळद आणि पाव चमचा हिंग या ठिकाणी दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे ते या ठिकाणी टाकलेलं आहे. या ठिकाणी हळद खूप जास्तही वापरू नका, नाहीतर सुरळीच्या वडीला खूप जास्त लालसर रंग येईल आणि कमी वापरली तर पांढऱ्या रंगाची होईल. छान पिवळ्या रंगाची व्हावी यासाठी हळद बेताचीच वापरा. चवीनुसार 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता या ठिकाणी आपण 1 डबा भरून एवढं ताक घेतलेलं आहे. तुम्ही जर दही घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी दह्याचं आणि पाण्याचं मेजरमेंट लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला जर व्यवस्थित असं लक्षात येत नसेल तर तुम्ही ताकासारखं या ठिकाणी दही आणि पाणी मिक्स करून तयार करू शकता. ते या ठिकाणी वापरलं तरीही चालणार आहे. ही एक महत्त्वाची टिप्स आहे. या ठिकाणी 1 डबा भरून एवढं बेसन पिठासाठी 1 डबा भरून एवढं ताक वापरलेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीची झालेली आहे. आणखीन या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे पाणी टाकलेलं आहे. पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे आणि बॅटर परफेक्ट तयार झालं आहे. स्टीमरमध्ये छान असं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. ताटामध्ये लगेचच आपण हे बॅटर टाकणार आहोत. हे पहा अशा पद्धतीची बॅटरची कन्सिस्टन्सी आहे. यापेक्षा जर खूप जास्त पातळ असेल तर वडीच तुमची ताटाची निघणार नाही आणि खूप यापेक्षा जाड ठेवलं तर वडीचा रोल सुटून जातो. तर व्यवस्थित असा पॅक राहत नाही. खूप जास्त जाड अशी करायची नाही. आणि अशा पद्धतीने ताटाला अगदी थोडंसं तेल मी लावलेलं आहे. 1 ते 2 थेंब तेल छान असं सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलं. त्यानंतर ताटाला तुम्ही पाहू शकता छान असं पीठ अशा पद्धतीचं असायला हवं. या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. बेसन पीठ घेताना खूप जास्त डबा दाबून भरून घेतलेला नव्हता, अगदी हलक्या हाताने भरलेला होता. त्यानंतर अशाच पद्धतीने आणखीन एका ताटाला देखील मी छान असं पीठ लावून घेत आहे आणि 1 कढईमध्ये हे ताट ठेवणार आहे कढईवर आणि 1 स्टीमरमध्ये ठेवणार आहे. अशा पद्धतीने ही सुरळीची वडी करून घेत आहे.